स्वामी भक्तांनो, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनलवर। आज आपण घरात ज्योतिषशास्त्रानुसार स्वस्तिक काढण्याचे फायदे पाहणार आहोत। हिंदू धर्म हा जगातील एकमेव धर्म आहे ज्यामध्ये अनेक चिन्ह पवित्र मानली जातात। यापैकी एक चिन्ह म्हणजे स्वस्तिक। अनेकदा आपण लोकांच्या घराबाहेर, पूजास्थळी किंवा मंदिरात स्वस्तिक बनवलेली पाहिली असेल। आपल्या सर्वांना हे देखील माहीत आहे की हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यासाठी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते। आज आपण घरात ज्योतिषशास्त्रानुसार स्वस्तिक काढण्याचे फायदे आणि स्वस्तिक काढायची योग्य पद्धत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला बघू या स्वस्तिकचा अर्थ काय आहे। स्वस्तिकचा अर्थ सु अधिक अस्ति म्हणजे सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे असणे। याप्रमाणे स्वस्तिक म्हणजे शुभ असणे। स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक देखील मानले जाते आणि ज्या प्रकारे गणपतीची प्रथम पूजा केली जाते तसेच हिंदू लोक शुभ कार्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह काढतात। घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी स्वस्तिक बनवले जाते कारण त्याच्या 4 रेषा 4 दिशा दर्शवतात अशी ही मान्यता आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावे। ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर ते कमी करण्यासाठी तुमच्या दुकानाच्या ईशान्य दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवून सलग 7 गुरुवार लावणे फायदेशीर ठरते। कोणत्याही कामात यश हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला सुक्या हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा। स्वस्तिक काढताना आधी एक उभी रेष काढावी, त्यानंतर त्यावर आडवी रेष काढताना उभ्या रेषेला न कापता आडवी रेष काढावी, कारण मधले स्थान हे ब्रह्मदेवाचे स्थान आहे, त्यामुळे उभी रेष कधीही कापायची नाही। त्यानंतर वरच्या बाजूला, उजव्या बाजूला, खालच्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला 4 रेषा काढाव्या। एवढ्यावरच स्वस्तिक संपत नाही, या 4 रेषांना आणखी 4 छोट्या रेषा काढाव्या। यानंतर या स्वस्तिकमध्ये 4 छोटी छोटी टिंब द्या। स्वस्तिकचे 4 बिंदू म्हणजे 4 वेद असतील आणि त्या स्वस्तिकच्या मधोमध लक्ष्मीचे वास्तव्य असते, म्हणूनच स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते। तुम्ही एखादे शुभ कार्य करत असाल तर तुमच्याकडे देवी देवतांचे फोटो नसेल तर तुम्ही त्या जागी स्वस्तिक काढून त्याची पूजा करू शकता, कारण त्या स्वस्तिकमध्ये 33 कोटी देवांचा समावेश आहे असे मानले जाते। आपण कोणतीही नवीन वस्तू, घर, कारखाना, नवीन गाडी या सगळ्यांची पूजा स्वस्तिक काढून करतो। तसेच घरातील मंगल कार्य करताना आपण स्वस्तिक काढतो, तर हे होते स्वस्तिकचे महत्त्व। म्हणूनच भारतीय संस्कृतीत याला एवढे महत्त्व आहे। व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।